नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. तुम्ही दिले संत जनी माय बापे आधी मुखावाचे अमृत वचने उत्तीर्णताय दोहे जन्मी तुझा म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारले बाळ कौतुके आधी मुखावाटे अमृत वचने उत्तीर्णताय दोहे जन्मी. कार्तिकी वारी निमित्त येतो ना सगळ्या गावात. कार्तिकी वारी निमित्त आपण सगळे एकत्रित आलेलो आहोत. आणि समजू अथवा न समजू, पण आईला जसा पर्याय नसतो तसं महाराष्ट्राला ज्ञानेश्वर महाराजाशिवाय पर्याय नाही. माऊली समजतील एखाद्याला, नाही समजेल एखाद्याला. आई समजलीच पाहिजे असा आग्रह नाही, पण आम्ही आईचा अनुभव आला पाहिजे, आई कळाली पाहिजे. आणि नाही कळाली मंदबुद्धी मुलाला तरी ती आईच आहे, खूप हुशार असेल तरी आईच आहे, आणि दुष्ट असेल तरी सुद्धा आई आहे. परमार्थात दुष्टपणा केला तरी माऊली सहन करते, त्याच्यापेक्षा अजून काय श्रेष्ठपणा आहे. तुम्ही आम्ही जसे आळंदीला येतो वारीला, तशी तुकोबाराई सुद्धा येतं. आषाढीची जी दिंडी आहे ती तुकोबाराई नेत होते, ज्ञानोबारांची पालखी. आणि दर महिन्याला देऊ जवळ असल्यामुळे तुकोबाराई घेत होते. अभंग खूप गोड आहे, ज्ञानोबाराईशी संवाद करणारा अभंग आहे, आणि असं हृदय हेलकावणारा अभंग जे परमार्थिक असतील त्यांच्याकरता. तुम्हाला काय पाहिजे जीवनामध्ये हा फार छोटा विषय आहे. तुमच्या अपेक्षा काय, तुमच्या आकांक्षा काय, तुमचे मनोगत काय, हा फार मोठा विषय. पुढचा विषय तुमची लायकी काय हे पहिल्यांदा तुम्हाला समजली पाहिजे. इथून परमार्थ सुरू होतो. तुम्ही कोण आहात? वर्तमान काळामध्ये 700 कोटी माणसं आहेत पृथ्वीवर. गरीब, श्रीमंत, आंधळे, पांगळे, बुद्धिमान, निर्बुद्ध, सगळे 700 कोटी माणसं आहेत. या पृथ्वीवर 700 कोटी माणसामध्ये तुमचं काय स्थान आहे? आणि त्या माणसामधून तुम्हालाच ईश्वराने निवडावं अशी तुमची काय लायकी? मोठा प्रश्न आहे. मागणं हा नंतरचा विषय, काय पाहिजे तो विषय. तुम्हाला स्पेशली निवडलं पाहिजे असं तुमच्या ताकद काय हे सिद्ध करायला. विठाला परमार्थ हा समजून घेणं हा प्रकारच वेगळा आहे. शाळेमध्ये पुस्तकं समजतो, अक्षर समजतो, वाचायला येतं. काही दिवसांनी आपल्याला ग्रंथ शिकायला मिळतात. कोणी सायंटिस्ट होतं, कोणी वकील होतं, कोणाला कायद्याचं ज्ञान, कोणाचं विज्ञानाचं ज्ञान. हे सगळे ज्ञान बाह्य आहेत, स्वतःला सोडून आहेत. जरा गंभीरतेनं कीर्तन ऐका बरं का. ही सगळी ज्ञान आहेत, ही बाहेरची ज्ञान आहेत. तुमच्याबद्दल जर प्रश्न विचारला की तुम्ही कोण आहात, माझा बोलण्याचा अर्थ वेगळा आहे. तुम्हाला तुमच्यातलीच योग्यता माहित नाही. तुम्हाला आंधळेपण कधी हे तुम्ही सांगू शकाल का? तुमचे कान तुम्हाला कधी म्हणतील आम्ही ऐकणं सोडून देतो, तुम्हाला विचारते का? तुमची कानाची प्रगती तुम्हाला माहित नाही, डोळ्याची तीव्रता तुम्हाला माहित नाही, तुमचं मन कधी तुम्हाला धोका देईल ते माहित नाही.
चालता चालता पाय कधी ठणकतील ते माहीत नाही. काय माहिती तुम्हाला स्वतःबद्दल? अर्थ लक्षात ठेवा. काय बद्दल काय माहिती स्वतःबद्दल? किती कळतं हे सुद्धा माहीत नाही. आकांक्षा मोठ्या असतात. समाजामध्ये मान मिळाला पाहिजे, लोकांनी आपल्याला पुरस्कृत केलं पाहिजे. आपण लायकीचे असो नाही तर नसो, पण पोरांनी आपल्याला बाप पडलं पाहिजे. नाही, भाषणही करायचे. लायकीचा असो नाही तर नसो तो बापच असतो ना. त्याला सिद्ध करायची काय करायची? एका घरामध्ये पोरगा काहीतरी आघाडी होता, खेळत होता. बाप सारखं सांगत होता, ऐक माझं मी काय बोलतो. तो काय ऐकायचं? म्हणजे बाप आहे तुझा. अरे हे नाही सांगितलं तरी सिद्धच आहे ना. बाप आहे हे सांगण्याची वेळ यावी हा बापाचा अपमान आहे. कारण की तो नीट वागत नाही म्हणून पोरावर संस्कार पडत नाही. याचा अभ्यास करा. हा कोण विषय? कोण आहात तुम्ही? कशा करता मान मागता? कोण मान द्यायला मोकळे? भीक म्हणून तुम्हाला पैसे देतील, एक वेळ जेवण देतील, पण तुम्हाला मोठं म्हणाय कोण म्हणणार आहे तुम्हाला? बरं, ज्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा करता ते तुमच्याच योग्यतेचे, ते पण हेच म्हणतात आम्हाला मोठे म्हणा. दोन्ही भिकारीच. मला मोठं म्हणा, त्याला मोठं म्हणा, त्याची अपेक्षा मला मोठं म्हणा. एका लग्न कार्यामध्ये गेलो होतो, तिथं रुसले होते लोक. मी विचारलं का रुसलेत, का वेळ होतो लग्नाला? त्यांनी सांगितलं ते मानपानावर रुसारुसी झाली. म्हणलं म्हणजे काय? म्हणजे ती जी पाहुणे मंडळी आहे ती मान न मिळाल्यामुळं रुसली. म्हणलं रुसल्यानंतर मान मिळतो का? नाही म्हणे, तो प्रयत्न चालला. मग त्यांनी विचारलं काय पाहिजे? ते म्हणजे बूट पाहिजे, आमकं पाहिजे, संपलं विषय. मग म्हटलं झालं का मान? मी त्या जरी रुसले होते त्यांना विचारलं काय मागितलं? ते काही थोडी लुगडं चोळी आमच्या एक दोन माणसाला दिली नाही म्हणून आम्ही रुसलो. अरे म्हणलं चोळी बांगडीवर बुटावर तुमची लायकी आहे, हा की मान? आणि नीट ऐका, जो मुलगी देतो तुमच्यावर विश्वास ठेवून त्याच्याकडून तुम्ही मानाची अपेक्षा असता, त्याच्यापेक्षा तुम्ही दुसरी भिकारी नाही. आपल्या पोटचं पोरग ती पोरगी त्याने दिलेली आहे आणि पुन्हा मान मागता लुगडं चोळी बुटाने नाही आणलं पाहिजे. मान त्याला म्हणतात डावलून जाता येत नाही तो मान आहे. विठाला विठाला. पूर्ण आळंदीमध्ये बघा एकही साहित्यकार नाही. पूर्ण आळंदीमध्ये बघा एकही साहित्यकार नाही, एकही लेखक नाही मराठीचा. पण मराठी साहित्य संमेलन जिथे असेल तिथे ज्ञानेश्वरीला डावलता येत नाही, याला म्हणतात मान. काय मान म्हणजे काय असतो? डावलता आलं नाही पाहिजे. हे व्यक्तिमत्व तयार ज्ञानोबा राय करतात, तो अभंग आहे. विठाला विठाला. कोण हा भेद महत्वाचा नाही, तुमचं व्यक्तिमत्व किती मोठं आहे, त्याला जोड कुणाची मिळाली, त्याला प्रतिसाद कुणाचा मिळाला, आशीर्वाद कुणाचा मिळाला, तो अभंग, तो वारकरी संप्रदाय. मला परवा दिवशी एक साहित्यकार आला होता. मला म्हणे आम्हाला पटत नाही भिंत चालवली. म्हटलं तुझ्याकरता चालवलीच नाही. रेडाही पटत नाही. म्हणत ते आता भिंत पटत नाही म्हणत रेडा कसा पडतो? म्हटलं काय पटत ज्ञानोबरांचं? ज्ञानेश्वरी पटते. म्हटलं ज्ञानेश्वरीसाठी का होईना ज्ञानोबाला डावलता येत नाही, हे माऊलीचं मोठेपण. माझं बोलणं आहे का? एकच वस्तू असते एका माणसाकडे, त्याच्यावर तो मोठा होतो. तसं नाही ज्ञानोबाचं. कुठल्या अँगलनी या, योगी असेल तरी झुकतो, ज्ञानी असेल तरी झुकतो, श्रीमंत असेल तरी झुकतो. पूर्ण पृथ्वीवर 7-8 लाख समाज स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या तयारीने माऊलीसाठी चालतो. हा पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा मान. पालखी सोहळा बघितला, हाय ताकद कोणत्या संतांची? कोणी व्यवस्था केली? पोलीस आहे, जेवायची व्यवस्था आहे. डोक्यावर गबाळ घेऊन माणसं येतात, एकच वाक्य, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरात, आणि किती लोक जातात. हे मान, हे कमवा.
मान मागू नका. मला आशय लक्षात ठेवा काय, मान मागू नका, स्वतःला ओळखायचं शिका. जसं जसं तुम्ही स्वतःला ओळखाल ना, दोषमुक्त व्हाल. फार मोठा सिद्धांत. दुसऱ्याचे दोष काढाल ना, तुमचे दोष तसेच राहतील. स्वतःला ओळखायला शिका, तुम्ही मोठे व्हाल. कारण की आपल्यातले दोष कमी होत आहेत. मला बोलता येत नाही, मला संस्कृत येत नाही, मला इंग्रजी येत नाही, मला हे कळत नाही, मला कम्प्युटर कळत नाही. कळत नाही म्हणलं की माणूस प्रयत्न करतो आपले दोष घालवतो. आणि तुला येत नाही म्हणलं की अरे त्याचं जाऊ दे, तुझं काय, त्याला येईल नाही तरी त्याच्यावर ते सृष्टी आणलेली आहे. पण तुला नाही आणलं तर तुझा अडाणीपणा जाणार नाही. हा फार महत्वाचा भाग. आणि तुम्ही सुशिक्षित आहात, बोलवून मान मिळतो. मला एक खेडेगावामध्ये माझं कीर्तन होतं, पक्वाच्याच आधारे, हा नाही बरं. ते टाईम झाला 9चा आहे. मग ते गावात 2-3 लोक गेले. त्याला म्हणजे अरे चल, अरे चल, अरे चल. मग असं तरी त्याला मस्का लावला, त्याला आणला. ते काय पक्वाच वाजवला महाराज, त्याची त्यालाच कळत होतं काय वाजवत. गावात कुणी नसल्यामुळे मान आहे. माझा शब्द नीट आहे, नसल्यामुळे मान आहे. मग त्याला कीर्तन झाल्यावर विचारलं, तू काय आहे म्हणे, 12 महिने गाव मला मान देत नाही. हाच तर टाईम आहे. 12 महिने कुत्र विचारत नाही मला. मी जे एकटा असतो मंदिरामध्ये, पक्वाचा असतो, सगळे लोक माझ्या घरात येऊन माझी विनंती करतात, माझी शान. माझा अर्थात एकच गुण आहे थोडाफार पक्वाचा, पण त्याच्यावर माणूस अडून राहतो. जसं स्वतःला ओळखत जाल, स्वतःला विकसित करत जाल, स्वतःला मोठं करत जाल, जग तुमच्या पायाशी असेल. सिद्धी रिद्धी हीच स्वतःला ओळख, काही वेगळं नाही. आणि जर तुमच्यापेक्षा एखादा मोठा असेल, आनंदाने स्वीकार करा, हा माझ्यापेक्षा मोठा आहे. याच्याकडून काय शिकण्यासारखं आहे, तुमची अजून प्रगती होईल. जळू नका श्रीमंतीवर, एखाद्याच्या बुद्धिमत्तेवर जळू नका. त्याच्याकडून शिका, तो का श्रीमंत झाला, मला कुठं अडचण येते, कोणता गुणधर्म त्याच्यामध्ये आहे की तो सामान्यातून महत्वाकांक्षी झाला. आणि ती उणीव का माझ्या जीवनामध्ये शोधा, याचं नाव आहे परमार्थ. हे शिकवतात आपल्याला ज्ञानोबा. एक धक्के संसारामध्ये तुकोबारायला बसत गेले. आणि माणसं कळत गेले, बायको कळत गेली, मुलगा कळत गेला. आणि जसं जसं कळत गेले ना, तसं तसं प्रेम आटत गेलं तुकोबाराय. अहो, देवावर जीव ओवाळणारे तुकोबाराय पोटच्या पोरांना ना अर्धांग पत्नीला सोडतील का? अर्थ कळाला का? बुडत हे जग, जग बुडताना मला पाहवत नाही, मग पत्नीवर प्रेम करणार नाही का तुकोबाराय? मुलावर प्रेम करणार नाही का? मुलं समजली म्हणून प्रेम आटलं. मुलगा आहे म्हणून प्रेम करणं वेगळे, मुलगा आहे म्हणून काम करणं हे कर्तव्य आहे. गुण आहे म्हणून प्रेम करणं हे संतत्व आहे. दोनाचा फरक. प्रेम करताय मुलासाठी काहीच करत नाही, अजिबात उपयोग नाही. ओळखायला शिका स्वतःला, स्वतःला विकसित करा, स्वतःला महत्व करा, मोठं करा. आणि जसं जसं प्रेम आटत आटत गेलं तुकोबारायांचं संसारातलं, आणि तसं तसं एकत्रित प्रेम होत गेलं. आपलं प्रेम पांगलेलं असतं, थोडं धनावर, थोडं मुलीवर, थोडं पोरावर, असं पांगलेलं प्रेम आहे. आणि एका बाजूने दुःख येत नाही आपल्याला, पांगलेल्या प्रेमामुळे चारही बाजूने दुःखाने घेतो. तुकोबारायांचा अभंग, ज्ञानोबारायांचा सगळे अभंग आठवा. चोहीकडे इंगळ, चारही बाजूला इंगळ. म्हणजे काय आहे, आपलं प्रेम पांगलेलं आहे. आणि ते प्रेम चारही बाजूला पांगल्यामुळे चारही बाजूला जाते. जमीन आहे, एखाद्याने पान टोकरला, तिकडून झळ पोचली, पोरग नापास झालं, पोरगी पळून गेली. पांगलेलं प्रेम आहे ना, झळ एका ठिकाणी थोडीच. सगळं चांगलं चाललंय आणि याला आजार झाला, सगळं दुखी. प्रेम पांगलेलं आहे, ते एकत्रित प्रेम केलं नाही. आणि एकत्रित प्रेम केलं की मग तो एक गठ्ठा तयार होतो. आणि तो प्रेमाचा गठ्ठा ठेवायचा कुठं, हे ज्ञानोबाराय सांगतात. आपला विकास होतो. छोटी गोष्ट आहे,
एक मोठी गोष्ट आहे. अहो लिखाण संस्कृतीच नव्हती तुकोबाराच्या काळामध्ये. ना कॉलेज होतं ना विद्यापीठ होतं. ग्रामीण भागात जन्माला आलेले जगद्गुरु तुकोबाराय, काहीच पार्श्वभूमी नाही अभ्यासाची. आणि आज एवढी विद्यापीठ जगामध्ये मुक्त झालेली आहे का एखाद्या अभंगाची बरोबरी करायची, एखाद्या ओवीची बरोबरी करायची? एकत्रित केलं, समजून घेतलं स्वतः आणि स्वतःला समजता समजता दोष काढत गेले. जितकं तुम्ही स्वतःबरोबर संवाद कराल, स्वतःला समजून घ्याल, तितकं तुम्ही विकसित होत जाता आणि तितकं जग तुमच्यावर प्रेम करत जातं. हा आशीर्वाद असतो. आणि मग एक दिवस असा उजळतो जीवनामध्ये, मी जो आतमध्ये असलेला मी आहे तो जगात पूर्ण होतो. सर्वा घटी राम, हा पहिला प्रश्न आहे बरं का. सर्वा घटी, सगळ्यांच्या हृदयामध्ये तो कोणला गेलेला राम आहे देहादी. आणि जशी त्याची ओळख होती सूर्यप्रकाशक स्वर्ग, तो व्यापक नभाहुनी पाही वाड आहे. आकाशापेक्षा तो मोठा वाटायला पहिलं तुमच्यात त्याला शोधा आणि मग विकसित करा. महाराज तुमचं बोलणं गोड वाटते, पण करायचं कसं ते ही मोठी अडचण आहे. तुमचं बोलणं समजलं आम्हाला, विकसित करा, सगळं करा, पण आता पाऊल कुठून टाकायला पाहिजे? वारी कशा करताय? ज्ञानेश्वरी आणि गाथा हे काही नोबेल पुरस्कार प्राप्त करण्यासाठी लिहिलेले ग्रंथ नाहीत. सुरुवात कुठून करा? ज्ञानेश्वरीपासून. आणि मग जसं जसं ज्ञानेश्वरी तुम्हाला अंतःकरणात प्रवेश करते तसं तसं तुमचे एक एक पदर उलगडत जातात. आणि मग तुम्हाला ही ओवी कळली, ती ओवी कळली, तो व्यवहार कळला, तो सिद्धांत कळाला, ती नीती कळाली. शब्द लिहिला आहे ना, नीती कळाले की तुम्ही नीतिमान होता, व्यवहार कळाले की तुम्ही व्यावहारिक होता, सिद्धांत कळाला की तुम्ही पारमार्थिक होता, खाणं पिणं कळालं ज्ञानेश्वरीतलं की तुम्ही निरोगी होता. हे कोण तुमच्यातला झालेला विकास आहे. ज्ञानेश्वरी समजल्यामुळं ज्ञानेश्वरीने तुम्हाला विकसित केलं हेच समजणं अवघड आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी वाचनाचा ग्रंथ मुळीच नाही, तो समजून घेण्याचा ग्रंथ आहे. आणि जसं जसं जी जी ओवी तुम्हाला समजेल त्या त्या पद्धतीने तुमचा विकास होतो. प्रेम समजलं तुम्ही प्रेमी व्हाल, ज्ञानेश्वरीतलं ज्ञान समजलं ज्ञानी व्हाल, ज्ञानेश्वरीतले व्यवहार समजले तुम्हाला जे ज्ञानोबांनी सांगितलेले व्यवहार समजलं पण महत्वाचे ना. एवढं सोपं समजू नका व्यवहार कळेल असं. बऱ्याचशा लोकांना व्यवहार कळत नाही आणि सगळ्यात वाईट व्यवहार कळत नाही हे सांगूनही त्याला कळत नाही. मुलीचं लग्न झालं, माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढू नका, व्यवहार सांगतो तुम्हाला. मुलीचं लग्न झालं आणि नियमाप्रमाणे 8-10 महिन्यानंतर ती प्रेग्नेंट झाली, गर्भवती झाली. तिने नवऱ्याला एकांतामध्ये बोलवलं, पाया पडले नवऱ्याच्या, पण एक विनंती करते, मला काही सांगावं असं वाटतं. हा सांग ना, तू बायको आहे, तुला सांगायला काय? नाही म्हणजे माझी इच्छा आहे असं मनातून तुम्हाला काही सांगा. सांग ना. काही नाही म्हणे, मी गर्भवती आहे, प्रेग्नेंट आहे, हे सांगायचं. अरे तू किती भाग्यवान आहेस, माझ्या वंशाचा दिवा तू मोठा करतेस. अरे मी पेढे आणतो तुझ्यासाठी. म्हणजे खरंच का? म्हणे हो. तुला काय विश्वास वाटत नाही? म्हणजे मागे एकदा कॉलेजमध्ये असताना अशीच घटना घडली होती. त्यावेळेस बापांनी एवढं मारलं होतं म्हणून ते सांगत असताना मी घाबरत होते, आता हा व्यवहार कळला पाहिजे म्हणून. तुम्ही हसता कशाला? तुमचा सुद्धा तोच प्रकार. बाप आणि नवरा यातला अर्थच कळत नाही त्या मुलीला. तसे तुम्ही ज्ञानोबा आहे आणि इतर संत यातला अर्थच कळत नाही. कोणाच्याही पाया पडतो, ही मुलगी नाही तुम्ही तो कोण आहे?
दिसाल त्याला तुम्ही संत म्हणता, हे पाप आहे. महाराष्ट्रामध्ये संतांची किती पेव आलेले, इतके संत असतात. 700 वर्षात 2 संत लक्षात येत, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आजूबाजूचे थोडेफार 10-12 संत. पण ह्या वर्तमान काळाच्या जाहिराती युगामध्ये इतके संत, आणि वारकऱ्याच्या घरात बिन माळकऱ्याच्या संतांचा फोटो. अर्थ कळतो? मी गेलेलो आहे वारकऱ्याच्या घरामध्ये, बिन माळकऱ्याच्या संतांचा फोटो. मी विचारलं कोण आहे, म्हणे फार मोठे संत. तुला गळ्यात माळ दिसत नाही, त्यांना काय गरज आहे? माझा अर्थ कळतो. गुरुच्या बाबतीत ते काय म्हणतात, त्यांना काय माळेची गरज आहे? म्हणलं का? माळ ज्ञानोबा नाही घालतात, माळ तुकोबा नाही घालतात. कंठी मिरवा तुळशी. शिवाजी महाराजांना तुकोबाराने सांगितलं कंठी मिरवा तुळशी. हे शिवाजी महाराजांपेक्षा मोठे, ज्ञानोबा नाही. तसं नाही हो, पण त्यांना गरज नाही माळायची. म्हटलं त्यांना सवलत देणारा तू नालायक कोण? माझा मुद्दा लक्षात ठेवा काय बोलतो आपण. तो चुकत नाहीये, त्याचा फोटो लावल्यामुळे त्याला आनंद आहे, पण तुम्ही नालायक आहात. तुमच्या गावामध्ये मान आणि भिडमाळ करायचं तुम्ही पूजा करतात, लायकी तुम्हाला अजून कळाली. ज्ञानोबराई ज्याला माहित नाही, तुकोबराई ज्याला माहित नाही, त्याच्या आपण पाया पडावं, त्याला संत म्हणावं. बरं काय मजबुरी झाली? बरं जे पडतात पाया, आपण असं गृहीत धरू, जे त्यांच्या पाया पडतात त्यांना काही स्वर्गातून विमान आलं, शेत जास्त पिकलं, काय झालं? काय तुम्ही अनुभव घेऊन पहा ना, काय बदल काय झाले जीवनामध्ये, काय विकसित झाले. जे गरीब होते ते गरीबच राहिले, निर्बुद्ध होते ते निर्बुद्धच राहिले. मरेपर्यंत इतर संप्रदायामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहू दिलं जात नाही. हा वारकरी संप्रदाय असा आहे, उद्या तुम्ही तयार व्हा, तुम्ही माझ्या गादीवर उभं राहू शकता. हा अधिकार ज्ञानोबा आहे. इथं अमुक एक कीर्तनकार मोठा आहे ही शैली नाही. तुम्ही तयारी करा, माझ्या गादीवर तेवढेच लोक तुम्हाला ऐकतील. लग्न करा तरी तुम्हाला संत म्हणतील, तसेच राहा तरी संत म्हणतील, पण तसेच नका राहू. कशाला? काय मिळालं तुम्हाला? बरं हेनी काय होतं, न नवऱ्याचा अधिकार कळतो, ना बापाचा अधिकार कळतो, न ज्ञानोबराई आपल्याला कळतात, ना तो संत कळतो. लोकांमध्ये कन्फ्युजन आहे. मला म्हणतात महाराज आम्ही ज्या ते बाबाकडे जातो तो म्हणतात 10 रुपया काही करा पण माझ्या पाया पडा, आणि तुम्ही सांगता माळा घातल्यावर काही करू नका. आता आम्ही काय करावं म्हणून कन्फ्युजन तयार का केलं? ही जी तुझ्या मेंदूमध्ये आलेली विसंगती आहे, चुकीच्या माणसाकडे गेल्यामुळे केलं महाराज. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, 40 वर्ष वाऱ्या करून एक ओवी समजत नाही. या मूर्खांना दारू पिऊन देव समजेल, परमार्थ समजेल. बर ज्यांना नादी लागायचा असेल त्यांना लागू द्या, तुम्ही मूर्ख होऊ नका. हा अभंगाचा विषय. सातशे कोटी माणसे कुठपर्यंत पुरणार आहे? तुम्ही किती लोकांना सांगणार आहे? बरं हे काही एकाचा अभंग आहे म्हणून तुम्हाला सांगावं असं नाही काय. वाजत तसे बोंब कोणी नाही कधी. बस 700 वर्षामध्ये खरं ठरलं का नाही? बिन माळकऱ्याचे फोटो आपल्या घरात आहेत आणि ज्ञानोबा आहेत ते सांगतात, आणि सकाळी सकाळी उठून तोच बोंब मारतो, वाजत असे बोंब कोणी, आणि त्याच्याच घरामध्ये बिन माळकऱ्याचा फोटो आणि त्याची पूजा करतो. मला सांगा किती सत्य 700 वर्षापूर्वी ज्ञानोबा असेल. जे अभंग तुम्ही सांगता, जे अभंग तुम्ही म्हणता, त्याचा अर्थ तुमच्या अंतःकरणापर्यंत भिडत नाही. हा तुमचा अयोग्यपणा आहे. काय करतोय आपण? आता आमचे गडाचे पोरं उभे आहेत, आता पोरच आहेत नाही का, खोडकरपणा असतो थोडा. या ग्रुपनी काय केलं की एका कीर्तनकाराला फसवलं कीर्तनकाराला. काय फसवलं त्यांनी? फोन केला त्या कीर्तनकाराला
महाराज 10व्याचे कीर्तन कराल का? तो म्हणे हो. कधी आहे? पुढच्या महिन्यात 23ला. तो म्हटलं ठीक आहे, लिहून घेतो. तर महाराजा जाऊ दे, तुम्हाला पण कळालं पुढच्या महिन्यात 23 तारखेला. 10वा असा असतो का? ठरवून माणूस भरत असतो. त्यालाही कळालं नाही, त्याने लिहून घेतली तारीख. पुन्हा विचारलं, ह्या ज्यांनी फोन केला त्यांनी, काय झालं? म्हणजे कीर्तन आलं. कधीच आहे? 23 तारखेला. कशा निमित्त आहे? 10व्याच्या. पुढच्या महिन्याच्या 23ला. माणूस मरणार कधी? आपण ह्याचा दोष कोणाला देणार? मुलीचा असो नाही ते कीर्तन करायचं असो, दोष कोणाचा? सांगणाराचा दोष आहे का आपल्याला अक्कल नाही तो दोष आहे? अहो, समाज फसवणार आहे, दुकानदारी आहे ती. जर तुम्हाला नाही फसवलं, ते दुकानं म्हणजे काय अन्न क्षेत्र आहेत काय तुमच्यासाठी पैसा कमी करायला? माझा अर्थ लक्षात ठेवा. दुकानं काढलेत, मॉल काढलेत, साधू संतांचा बाजार मांडलाय, ते फसवण्यासाठी आहेत. तुम्ही फसता म्हणून त्यांचा धंदा चालतो. माझं बोलणं आहे का? आणि न फसवणारे संत आहेत, ज्ञानोबा आहे, ऐकतच नाही कोणी, येतच नाही कोणी. मला शिकलेल्या लोकांना विचारलं का होती जे आपल्या आनंदीची वारी? नाही, आम्हाला तो संत पावतो. बरोबर, काय पावतो तुम्हाला? नोकरी लागत नव्हती, नोकरी मिळाली. म्हणलं कोणती नोकरी मिळाली? म्हणजे चापराशाची मिळाली. म्हटलं कलेक्टरची तरी मागायची ना. मागायची नाही म्हणजे आपली काही लायकी. म्हटलं हेच तर सांगतोय, ज्याची लायकी होती तुझी आपोआप नोकरी मिळाली. संतांचं योगदान नाही. लायकी नसताना जर कलेक्टर झाला असता तर तो आशीर्वाद. तुझ्या हिमतीप्रमाणे, लायकीप्रमाणे तुला काम मिळालं, ते महत्वाचं आहे ना. ते तसंच. आणि याच्या विरोधात सांगतो तुम्हाला, लायकीप्रमाणे काम मिळालं ही आपली लायकी आहे. आणि लायकीपेक्षा जास्त देणं याचं नाव प्रेम आहे. विठाला विठाला डोक्यात बसते. लायकीपेक्षा जास्त मिळणं याचं नाव काय? प्रेम. ग्रॅज्युएशन झाला, IAS भारतातली सर्वश्रेष्ठ बौद्धिक परीक्षा पास केली. 12वी पास झाला, ग्रॅज्युएशन झालं, IAS झाला, कलेक्टर झाला. कलेक्टर म्हणजे एका तालुक्याचा मुख्यमंत्री. सगळं दल त्या कलेक्टरच्या ताब्यामध्ये. त्याला विचारलं कसं काय? IAS पास. लायकी माझी IAS पास. पास झाल्यामुळं मला कलेक्टरची नोकरी द्यावी लागेल. आता प्रेम. अजिबात शाळा शिकलेला नाही, 4थी 5वी शाळा. पक्षाचं प्रेम. आणि तुम्ही दिलेलं निवडून. नाही कळालं? शाळा 4थी 5वी. आम्हाला काय करायचं? आम्ही 10वी करू. निवडून आला, पक्षाचा विश्वास, मंत्री केला. आता IAS परीक्षा पास झालेल्या कलेक्टरला हा 4थी पास झालेला आदेश देतो. हे प्रेम आहे का कर्तव्य आहे? बोला ना. कशामुळे तो मंत्री झाला? प्रेमामुळे झाला. जनतेचं प्रेम मिळालं. मला भ्रष्टाचाराकडे जायचं नाही बघ, तुमच्या डोक्यात खुल्या कल्पना असतील. हे महाराष्ट्रामध्ये नव्हे, भारतात घडतंय. न शिकलेली माणसं आज मंत्री आहे आणि सगळे शिकलेली त्याच्या हाताखाली चमचे. काय कारण? प्रेम, विश्वास. यालाच तर परमार्थ म्हणतात. सगळी साहित्य शिकलेली माणसं अभंग लिहू शकत नाही. आणि शेतात काम करणारे तुकोबाराय अभंग लिहितात. हे ज्ञानोबारायांचं प्रेम. तुलने
अभ्यासपूर्वक प्रमाण घेतले बरं का. प्रमाण कोणाचं आहे? आरती कोणाची? बोला ना. लिहिली कोणी? रामेश्वर भट्ट ब्राह्मण दशग्रंथी. काय लिहिलंय त्यांनी? तुकोबराय ब्रह्म झाले? नाही, ब्रह्म तुकाशिया. अर्थ समजून घ्या. हे फार महत्वाच्या गोष्टी. बरं, सांगणारा कोण आहे? रामेश्वर भट्ट. रामेश्वर भट्ट कोण आहे? दहाव्याचे हाडकं पुजणारा दशग्रंथी. तो काय लिहितोय? तुकोबराय ब्रह्म नाही, ब्रह्म तुकाशिया. उलटा प्रश्न विचारतो, तुम्ही दशग्रंथी आहात, तुम्हाला का नाही आपण लिहिता? IAS ऑफिसर. तुम्ही दशग्रंथी आहात, चांगल्या कुळामध्ये जन्माला आलात, जन्मल्यापासून तुम्हाला चांगले संस्कार आहेत आणि विद्वत्ता आहे. मग एका ग्रामीण भागात जन्माला आलेल्या तुकोबरायची का बरोबरी करता येत नाही? पहिल्या चरणामध्ये कळण्यासाठी डोक्याची गरज नाही या अभंगाला, हृदयाची गरज. प्रेम आजीचे हे तुम्ही म्हणजे ज्ञानोबार आहे. तुम्ही जशी वारीला आला तशी तुकोबाराय वारीला गेले. तुम्ही कृपादान शब्दाचा अर्थ आहे प्रसाद, प्रेम. माझी योग्यता नाही, माझा अधिकार नाही, मी तेवढा मोठा नाही. ज्ञानोबारायांच्या शिष्यापैकी कुठेतरी जमीन बसावं एवढा माझा अधिकार. तुम्ही कृपादान, तुम्ही मला प्रेम दान केलं. का दिलं? मायबाबा केले संतजनी. माझा अर्थ नीट आहे बरं का. ज्ञानोबाराय हेच आई बाप आहे, त्याच्यावर प्रेम होतं. आपण संत म्हणून माऊलीकडे जातो, योगी म्हणून माऊलीकडे जातो, ज्ञानी म्हणून जातो. अंतर राहतं, हे अंतर आहे. माऊली मोठे आहेत, योगी आहेत, ज्ञानी आहेत, अंतर राहतं. आई म्हणून गेला ना पदराला धरता येतं. हे कळलं तर वारकरी संप्रदाय. तुकोबराय काय करतात? माये बाप मला प्रेम मिळालं. कशामुळं प्रेम मिळालं? मी लायकीच आहे म्हणून, मी योग्यतेच आहे म्हणून नाही. माय बाप, मी माझ्या आई बापांचा त्याग केला आणि परमार्थिक माझे आईबाप ज्ञानोबाराय. आणि आईबाप म्हणलं ना, मुलाला काहीही चिंता करायची गरज नाही. हे आईबाप समजण्याचं लक्षण. कोणत्या शाळेत घालायचं, काय शिकवायचं हे पोरगं ठरवतं ना. पैसे कुठून आणायचे, कुणाचा गळा चिरडायचा? पोरं रडलं किती बापाने डाका टाकला. त्यांना विचार काय, अहो पोरा काय ऐकत नाही, काय करावं? आमकीच गाडी पाहिजे, आमच्याच शाळेत पाहिजे. तू म्हणत तू जाऊ द्या, त्यासाठीच आहे. नाही अजून अर्थ कळला. जाऊ द्या त्याच्यासाठी. एक किरकोळ बाप त्याच्यासाठीच बोलतो.
माऊलीने जर असं आपल्यावर प्रेम केलं, जाऊ द्या, जग त्याच्यासाठीच आहे, श्रीमंत झाल्याशिवाय राहत नाही. ही योग्यता आहे, ही पात्रता आहे. जग कोणासाठी आहे? भक्तासाठी. देव आहे, फार मोठा शब्द, देव आहे. तर त्याला विचारलं, दुष्टासाठी जग आहे का? पाप्यासाठी नाही. दुष्टासाठी नरक आहे, पापी करणाऱ्यासाठी नरक आहे, पुण्यवान स्वर्ग. तू कोणासाठी आहे? ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये इतकं गोड वर्णन आहे महाराज. आपणे पिणे विन जे रेख, ओवी नीट ऐकून घ्या. आपणे पिविन स्वतः शिवाय जे एक, तैसीची सुख साजूक. सुख सुद्धा साजूक असतं, हे मरेपर्यंत परमार्थ कळून करत नाही. जे विषयातलं सुख आहे ते साजूक सुख नाही आहे. ज्ञानातलं सुख आहे ते साजूक सुख नाही आहे. क्षणभर थांबणारं सुख साजूक नाही आहे. जिभेला गोड वाटतं, शरीराला त्रास देतं. जिभेला गोड वाटतात चमचमीत पदार्थ, जिभेला गोड वाटतात, पोटात गेल्यानंतर पूर्ण शरीराला त्रास देतात. संसारातलं सुख, विषयातलं सुख खाताना बरं वाटतं, पण संपूर्ण शरीराला त्रास होतो. आणि साजूक सुख, साजूक तूप शरीराला पुष्टी देतं. तैसेची सुख ज्ञानोबराय सांगतात, साजूक. कोणासाठी ठेवलेलं हे सुख देवा तुम्ही? प्रेमळा लागी. माझ्यावर जे प्रेम करतात त्यांच्यासाठी स्वतंत्र सुख आहे, साजूक सुख. आणि या ओवीकडे पाहून तुकोबराय म्हणतात, मोक्ष सुखा हनु. हे साजूक सुख आहे. मोक्ष म्हणजे काय? ज्ञानोबरायच्या दरबारामध्ये मोक्षाचं अन्नक्षेत्र टाकलंय. जयाने खाताली चांगले ऐकणार आहे आज. मोक्ष म्हणजे काय? मुक्ती म्हणजे मोकळे झाला. मोक्ष शब्दाचा अर्थ काय? मोकळे झाला. ते कुठेतरी बांधलेला आहात अपेक्षेने वगैरे, बांधलेला आहात, मोकळे झालात. मिळालं काय? ज्ञानोबरांचा अर्थ लक्षात ठेवा काय? मोकळा झालात तुम्ही, मोक्ष मिळालं तुम्हाला. मिळालं काय? काहीच नाही. महाराज संसाराचं फार मोठं ओझं होतं, मी मोकळा झालो, मुक्त झालो. मोक्ष म्हणजे काय? काही नाही, मुलीचं लग्न होत नव्हतं, पोराचं लग्न होतच नव्हतं. मग आता हाय, दोन्ही लग्न झाले, दोघांना मुलं झाले, आता मोकळा झाला. मिळालं काय? मोकळं झालं म्हणजे तू काय मोकळं केलंस? त्यांचं नशीब, त्यांचं प्रारब्ध. त्यांच्या नशिबानं जर नाही झालं एखाद्याला मूल, तर बाप काय करणार? इकडे पाया पड, तिकडे पाया पड, त्या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, आणि आशाकडे जातो ज्याला काहीच कळत नाही. सगळं आशावाद हो जाएगा, चिंता मत करो. नाही झालं तर तुम्ही काय त्या साधूला फाशीवर देणार आहे का? आशीर्वाद देणाऱ्यामुळे जर काम नाही झालं तर काय करणार ते? मोठा किचकट प्रश्न आहेत महाराज.
ज्योतिषवर वाद चालू होते, ज्योतिष मानायचं का नाही. मग अमेरिकी सरकारने ठरवलं की बाबा ज्योतिष मानायला हरकत नाही, पण ज्योतिषीने जे सांगितलं ते नाही झालं तर त्याला तुरुंगात जावं लागेल. भारत सरकार तुरुंगात टाकत नाही, सगळे मंत्री ते ज्योतिषवाल्याकडेच असतात. तेच नशिबावर विश्वास ठेवून चालणार. देश आपला भाग्यवान आहे, कोणावरच चालत नाही, नशिबावर चालतो. तू सांग ज्योतिष, आम्ही तुला मानतो. नाही झालं तुरुंगात जावं लागलं. तो म्हणत मी नाही झालं. सांगतोस कशाला ज्योतिष बोल, कळतं म्हणून का सांगतोस? अर्थ काय तुला सांगायचं? म्हणून मोक्ष मिळाला तुम्हाला. काय मिळालं? मिळालं काय? मोक्ष मिळाला म्हणजे मिळालं, तू मोकळा झालास. मिळालं काही नाही. त्याच्या विरोधामध्ये प्रेम करणाऱ्या माणसाकडे अख्खा देव मिळतो. हे प्रेम, अख्खा देव मिळतो. काय मिळालं तुकोबाराला? पांडुरंग परमात्मा मिळाला. काय मिळालं ज्ञानोबाईला? पांडुरंग परमात्मा मिळाला. अर्थ काय झाला? काय मिळालं? देव मिळाला, संत मिळाले, दिले संत जनी संत मिळाले. मोक्ष मिळाला म्हणजे काय मिळालं? तू मोकळा झालास. मिळालं काय? तुकोबारांनी विचारलं, महाराज तुम्ही सांगता प्रेम झालं, कृपादान झालं, मिळालं काय तुम्हाला? आमचा पण प्रश्न आहे. नाही कळालं काय मिळालं? दुसऱ्या चरणात आली मुखा वाटे अमृत वचने, 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 आली मुखा वाटे असं मुद्दे फक्त कायमस्वरूपी लक्षात ठेवा, कीर्तनापुरते नाही. देव मिळाला, माऊलीने कृपा केली, कृपादान झालं, मिळालं काय? तुकोबाराय म्हणतात आली मुखा वाटे अमृत. ही चिन्ह, तुमची वाणी दुरुस्त झाली, वाणीचे दोष गेले, हा प्रेमाचा प्रसाद आहे. याच्या विरोधामध्ये संत आहेत. जसे जसे मोठे होत जातात तसे मौन धारण करतात. महाराज प्रवचन करा. देवाने दिलेली वाणी काही चूक केली का? हे गप असते.
ती चमचे फार सुंदर, महाराज बोलते नहीं, चप्पल से मारो। अरे भगवान ने मुख दिया है बोलने को, बोल नहीं सकता है, भगवान की गलती निकालता है। तोंड देऊन त्यांनी चूक केली। बरं, सगळ्या परमार्थ कशावर आहेत? हरिमुखे म्हणा, आणि तेच म्हणत नाही। आणि अशाची पूजा भाग्यवान लोक आहे। ज्ञानेश्वरी सांगत नाही, गाथा सांगत नाही। अहो, देव भेटल्याचं लक्षण आहे झोपलेली वाणी जागी होणार। विठ्ठला विठ्ठला, भागवतामध्ये प्रसंग आहेत, नीट लक्ष देऊन प्रसंग लक्षात ठेवा। इतिहास ऐकला असेल, मुद्दा लक्षात ठेवा। ध्रुव ज्यावेळेस तपश्चर्या करतो, नारद त्याला सांगतात, नारद संत आहेत म्हणून संतांचं ऐकलं पाहिजे। अरे कोणताही माणूस तुला देव म्हणून भेटेल, काय तू त्याला देव मानशील का? ते म्हणजे मला माहितीच नाही देव कसा आहे। मग आम्ही आहेत ना, मग काय कर, जो कोणी डोळे उघडायचे नाही, जो कोणी तुला भेटेल आणि तो जर म्हणला देव आहे, त्याला सांगायचं जसा तू बाहेर आहे तसा आत असला पाहिजे, आत जसा आहे तसं बाहेर दिसला पाहिजे। 8 शिकवलं कोणी? संतांनी दिले, संतजनी शिकवलं। ठीक आहे, काय हरकत नाही। ध्रुवाची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर भगवंत भेटतात। मुद्दा लक्षात ठेवा का, अभंग कळेल। आणि भगवंत म्हणले, अरे मी तू ज्याची उपासना करतो तो मी आहे, उघड डोळे। ते म्हणे मला विश्वास नाही कळला। जे संत नव्हते त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, जो देव आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवत नाही। हा परमार्थ आहे आपला। पण ध्रुवाचं एक चांगलं आहे, संत बरोबर आहे, शिकवलेले संतांनी। मग काय प्रमाण पाहिजे तुला? कोणते परिस्थिती? माझ्या अंतःकरणामध्ये तू दिस, डोळे बंद करून दिसला पाहिजेस, आणि दिसलेलं जे माझ्या आतलं रूप आहे तेच बाहेर आलं पाहिजे, तर मी तुला देव मानेन। असली परीक्षा कोणी घेत नाही बघा, हे संतांनी सांगितली म्हणून ध्रुवाला जमलं। ते काय केलं भगवंतानी? जो शंख आहे तो गालाला लावला। अर्थ नीट समजून घ्या बरं। शंख जो आहे तो गालाला लावला। अहो, भगवंताचा स्पर्श येतो, अर्थ लक्षात ठेवा, आयऱ्या गैऱ्याचा नाही। भगवंताच्या हातात राहणाऱ्या शंखाचा तो स्पर्श आहे, संपूर्ण शरीर चेतनामय झालं, जागृत झालं, झोपलेली सगळी इंद्रिय जागी झाली, आणि अचानक हृदयामध्ये प्रकाश पडला। ही लक्षण मिळालेलीच। श्लोक सांगतो भागवतातला, म्हणजे तुम्हाला कळेल। योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवय खिल शक्तिधर स्वधाम। यो अंतः प्रविश्य, जो हृदयामधून प्रवेश करून इमां प्रसुप्तां वाणीं संजीवयती, झोपलेल्या वाणीला जो जाग करतो, झोपलेल्या वाणीला जो जाग, तोच अर्थ दुसऱ्या चरणामध्ये पुन्हा सांगतात। आली मुखा वाटे, झोपलेल्या वाणीला जाग करणं। आपणही समाधीला डोकं लावतो, आपल्या डोक्यात आजपर्यंत फरक पडलेला डोकं का दगड हेच कळत नाही, संवेदना शिरत नाहीत आपल्या अंतःकरणामध्ये। एक योग्याच्या समाधीचा स्पर्श होतोय, ही भावना जागृत होत नाही, म्हणून आपली वाणी झोपलेली। भागवतातला शब्द नीट बघा, संजीवयती प्रसुप्तां वाणी, झोपलेली वाणी जाग करणं। तुकोबांनी मागितलं तरी काय, माझी वाणी तुझे वर्णी, झोपलेली वाणी नाही वर्णन करता येत। तुम्हाला जर शिवाय द्यायला सांगितलं ना, तर एक शिवी पुन्हा येणार नाही, तितके तयार आहे तुम्ही। पण हरिपाठ म्हणायला सांगितल्यानंतर किती वेळा चुकाल,
किती वेळा नाही, किती दिवस चुकत आहात हे तुम्ही तपासा. वर्षानुवर्ष हरिपाठ करतो, चुकल्याशिवाय राहत नाही आपण. नाही, वाणी जागी नाहीये. प्रसुप्तां वाणी, झोपलेली वाणी जागी, आणि ती जागी झाली हे मिळाल्याचं लक्षण, प्रेम मिळाल्याचं लक्षण. आली मुखा वाटे नाही अर्थ काला. 400 वर्ष झालीत, सगळी शिकलेली लोक एका बाजूला आहेत आणि सुंदर ते ध्यान एका बाजूला आहे. अजून साहित्यकार बरोबरी करू शकले नाही. एक डॉक्टर आला होता मराठवाड्यातला माझ्याकडे मागच्या 15 आठवड्यात. मला म्हणे महाराज मला साक्षात्कार झाला. म्हणलं भाग्यवान आहे. म्हणजे देवाचा साक्षात्कार झाला हे तोंडाने सांगावं लागतं, याच्यापेक्षा काय दुर्भाग्य त्याला माहितीच नाही. मला भाग्यवान आहे. आणि तेव्हापासून मी अभंग लिहायला सुरुवात केली. मला अति भाग्यवान. आणि 400 अभंग लिहिले. मला असं वर्गीकरण करता येत नव्हतं, म्हणून एका साहित्यकाराला दिले. त्यांनी असं वर्गीकरण केलं म्हणे त्याचं. बोला अरे आपण साक्षात्कारित आहात, वर्गीकरण करता येत नाही तुम्हाला? नाही म्हणे साक्षात्कारामध्ये कळत नाही. म्हणजे एवढं कळालं तरी बस झालं. तुम्ही बोललेल्याचं वर्गीकरण तुम्हाला करता येत नाही आणि त्याचा अर्थ आम्ही सांगायचं कीर्तनात. अर्थ लक्षात ठेवा. नाही, बरोबरी नाही करतात. आली मुखा वाटे. तुम्हाला कल्पना नाही महाराज, संसार उद्ध्वस्त झाला, तुकोबाराचा तक्रार केली नाही. अन्न न मिळाल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराची पत्नी वाढली, तक्रार केली नाही. गाथा बुडवला, 13 दिवस अन्न पाणी घेतलं नाही. याचं नाव आहे शब्दाची किंमत, स्वतःच्या शब्दाची किंमत. आणि हे भूमिकेमध्ये सांगितलं, स्वतःला ओळखायला शिका. जर तुकोबाराय 13 दिवस उपोषण करत नव्हते, जर गाथा परत आला नसता, तुम्ही आम्ही जागेवर राहिलो नसतो महाराज. त्यांना त्यांच्या शब्दाची किंमत कळाली, कारण की तुकोबाराय म्हणतात माझा शब्द नाही येतो, अमृत न मरणारी वचन त्यांच्या कृपेनं माझ्या मुखातून आली. मी माध्यम आहे, वचन त्यांची आहेत, म्हणून उपोषण माझं आहे. समजणं फार अवघड आहे. तुमच्या शब्दाची किंमत तुम्हाला, तुम्ही महाराज दिवसातून किती वेळा खोटं बोलता याचा काही अंदाजच नाही. आणि विचारा तू तर आत्ताच त्याला शब्द दिला देवा, अरे तू तुझ्या शब्दाची किंमत ठेवत नाही, लोक तुझ्या त्याला किंमत देते. 13 दिवस अनुष्ठान केलं तुकोबारायांनी स्वतःच्या शब्दासाठी. त्याचं नाव आहे स्वतःची किंमत कळली. आणि ती वचनं कोणती आहेत? गाथ्याची वचन आहेत. आली मुखा वाटे अमृत वचन, अमृत वचन. तुकोबारायांच्या घरी गरिबी होती, सगळ्याला माहिती. आणि शिवाजी महाराजांनी नजराना पाठवलं. 2-3 अभंग सगळ्या बोलोकाचे पाठ, देवट्या छत्री सगळे पाठ बोलोकांना. एक वाक्य इतकं खतरनाक आहे त्याच्यामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय शिवाजी महाराजांना पत्र लिहितात, तुम्ही जीव जरी दिला, शिवाजी महाराजांसाठी शब्द आहे बरं, तुम्ही जीव जरी दिला एका वचना नाही सरी, माझ्या एका वचनाची तुम्ही बरोबरी करू शकत नाही, इतका माझा गाथा किमतीचा आहे. हे तुकोबाराय स्वतः बोलतात. स्वतःच्या अभंगाची किंमत. आणि सगळी ह्याच्या गरीब आहे म्हणून माघारी नाही पाठवत. तुकोबाराय हे सांगतात, शिवाजी महाराज तुम्ही समजता गरीब साठी परिसाची गार, परीस घेण्यासाठी तुम्ही गार देताय मला. माझ्याकडे परीस आहेत. 400 वर्ष झालेत. येणाऱ्या मूर्खांना कीर्तनकार बनवणारे अभंग म्हणजे परीस आहे. आणि तुम्ही मला देताय, देऊ नका. माझं एक वचन महाराष्ट्राच्या राज्यापेक्षा किमतीचं आहे. स्वतःची किंमत कळाली. विठ्ठल विठ्ठल. आणि हा
प्रसंग वाचा, जीव देता. शिवाजी महाराजांना जीव जरी दिला, एका वचनाची बरोबरी होऊ शकत नाही, तुकोबाराय म्हणतात. कारण की वचनच प्रसादातून आली. अर्थ कळाला ना? वचनच प्रसादातून आलेले. आणि जगातला सगळ्यात मोठा अपराध ज्यांच्यामुळं लायकी घडली त्यांना धोका देणं, त्यांनी वारकरी संप्रदायात राहू नये. ज्या ज्ञानोबरायामुळं बोलता आलं त्या ज्ञानोबरायाचा ग्रंथ सोडून दुसरं सांगणं हा अपराध आहे, कृतज्ञता आहे. तुम्ही वारकरी आहात, वारकऱ्यामध्ये राहता, तुम्ही नका राहू वारकऱ्यामध्ये. कुराण सांगा, आमचं काही बंधन नाही का? लक्षात येतं? पण ज्ञानोबरायाच्या दरबारामध्ये आहात, ज्ञानोबराय सोडून जर तुम्ही सांगत असाल, सांगणारा नालायक असू द्या, तुमच्यासारखे ऐकायला नाही पाहिजेत. याचं कारण माऊली आई बाप दिले संतजनी. ही कट्टरता, ही एकनिष्ठता हे आपल्यामध्ये पाहिजे. तिचं नाव प्रेम आहे. अर्थ कळा ना? आणि प्रेमामुळं 4थी पास झालेला सुद्धा IASला अधिकार सांगतो. रामेश्वर भट्ट दशग्रंथी आहेत, पण त्यांना सुद्धा जे शब्द लिहिता येत नाहीत ते शब्द तुकोबराय आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो. भलेही लोक म्हणत असतील रामेश्वर भट्टाने गाथा बुडवला, जलशी इतकी मोठी आहे ना की दशग्रंथीला हेवा वाटावा असं आपलं जीवन असलं पाहिजे. जाळल्यामध्ये सुद्धा एक आनंद आहे हो. तो जळतो म्हणून स्वतःला जाळू नका, आनंद नका. दुश्मन जलता है. तुमचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की ते अभंग दशग्रंथी सहन करू शकत नाही. याचा अर्थ तुकोबरायचा अधिकार केवढा मोठा आहे असा अर्थ आहे. विठ्ठला नाही तर कधी कधी काय होतं, महाराज आम्ही कीर्तनाला जातो, ठीक आहे, ते गेले की गाव विचारतच नाही. गाव चांगलं आहे, विचारण्या इतपत तू विचारी नाहीयेस. वैचारिक मी मगाशी सांगितलं तुम्हाला, जलशी पाहिजेच. तुम्ही योग्य आहात. अहो हिरा पाहिजे म्हणून 10 माणसं भांडणं करतात. अर्थ कळाला? हिरा पाहिजे म्हणून 10 माणसं भांडणं करतात. गारगुटीसाठी कोणी भांडणं करत नाही. तुमची उपेक्षा करणं हा तुमचा अपमान आहे. फार मोठा आहे. तुमची उपेक्षा, तुम्हाला न बोलणं हा सर्वात मोठा अपमान आहे. तुमची दखल न घेणं याच्यासारखा दुसरा अपमान नाही. आणि तुमची दखल घेणं याच्यासारखा सन्मान नाही. दोन्ही गोष्टी. ज्ञानोबरायांनी तुकोबरायची दखल घेतली. थोडक्यात आपण सांगतो म्हणजे कळेल. कृपाळू सज्जन, सगळ्याला माहिती आहे कृपाळू सज्जन ज्ञानोबर आहे. तुम्ही है ना, अभंगाचा शेवट किती गोड आहे पहा. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावर, निरविली म्हणजे सांभाळी घालली. माऊलीला म्हणतात ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे. माऊली तुम्ही सांभाळी घाला हो. तुम्ही सांभाळी घातल्यावर, निरविल्यावरही मग माझं हरी उपेक्षिना. मला देवाची भीती नाही वाटत. देव कोण आहे तो जिथे असेल तिथे असेल, पण तुम्ही एकदा सांगितलं ना मग तो माझी उपेक्षा करू शकणार नाही. उपेक्षा शब्द नीट लक्षात ठेवा. मग हरी उपेक्षा. ऐकलं का ज्ञानोबरायांनी त्यांचं? हे जे सांगितलं की तुम्ही निरविल्यावरी मग माझं हरी, ऐकलं का त्यांनी? निरविले संती खूप गोड अभंग. लक्षात. निरविले संतांनी निरवलं, सांभाळलं. कुठं? विठोबासी. तुम्ही गुरु परंपरा पूर्ण वाचून घ्या, तुम्हाला अर्थ कळेल. खूप छोट्या अभंग नाहीत बरं काय.
हल्लीचे संत आली मुखा वाटे अमृत, कसलं अमृत वचन हो? कशामुळं संत म्हणतात हेच माहित नाही मला तर. का नाही अजून किती पाप लावलं तर काय हरकत वाटत नाही मला. कशामुळे संत म्हणायचे तुम्ही? एक वाक्य नीट बोलता येत नाही. मी मगाशी सांगितलं मौन असतात त्याला लोक संत म्हणतात. बोलणारे तर काही शहाणपणाने बोलतात का? सबका मालिक एक, तू सांगायची काय गरज? कुठे तो मालिक सांग ना. अजून बरेच वाक्य पण जागा आली बुखा वाटे. काय कुणाला मानतो आपण, कुणाला काय करतो? हे अमृत वचन आहे. सुंदर ते ध्यान समचरण दृष्टी असे बरेच वाक्य. पण मी तुझ्या पाठीशी आहे आणि समोर कोण? तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत नाही म्हणून तुमचे प्रॉब्लेम नाही. आपला भगवंत पाठीशी नसतो, पुढे असतो. पायी का पाठीशी घातला आणि आपण पुढा मागे पुढे उभा आहे. अरे मागून आघात हो नाही तर पुढून हो, तो देव आहे, तो सांभाळी घालणार. त्याला म्हणतात संत. आली मुखा काय कशामुळे संत म्हणायचं? आणि एक लक्षात ठेवा, देव मिळाला, संतांची कृपा झाली, वाणी दुरुस्त होणं हे पहिलं लक्षात. विठाला विठाला. आणि तो बोलला नाही की त्याच्याशी आपला संबंध ठेवायचा. काय येत अहो त्याच्यापेक्षा तुम्ही चांगले आहेत ना. मला तर कधी कधी त्या महाराज लोकांपेक्षा ना चमचे व्यावहारिक वाटतात. महाराज नुसता गणपती असतो. चमचे सांगतात रस्त्याने चाललो होतो, टायर फुटला, महाराजांनी बघितलं, हवा भरली गेली. मी महाराजाकडे बघा तुम्ही, हवा भरली गेली. आपण चंद्रावर चाललेल्या युगामध्ये एवढं छोटं काम महाराज करायला ना हवाच. अरे एक साधे साधे माणसं हवा भरतात, तू संत आहेस ना. ते गरीब टायरवाल्याच्या पोटावर पाय घेऊ नको. एवढ्या मोठ्या माणसाने हवा भरायचं काम करायचं मला जरा वाईट वाटतं. आली मुखावाड, अरे काहीतरी बोल. आणि ज्यांना ज्यांना साक्षात्कार झालाय त्यांची वाणी उमलली. नाही कळलं? संप्रदाय तपासून बघा. चोखोबरायचे अभंग, चोखोबरायांच्या पत्नीचे अभंग. आंबेडकर आता निघाले जातीय समानतेसाठी, पण आंबेडकरांना जाऊन 100 वर्ष झाली आणि त्याच्या अगोदर 600 वर्ष दलितांच्या मुखातून अमृतवाणी आणणारे ज्ञानोबराय आहेत. हे चोखोबार आहे. लक्ष नाही हो आपल्याला आपल्या अभंगाकडे. आपली संपत्ती किती आहे, आपले ज्ञानोबराय किती मोठे माहितीच नाही. ब्राह्मण समाजामध्ये सुद्धा पूर्वी मुंजी बंधन जे होतं ते स्त्रियांना होत नव्हतं. 700 वर्षापूर्वी जनाबाई अभंग लिहिते आणि ताकद नाही कुणाची बोलायची की स्त्रियांनी कीर्तन करायचं का नाही करायचं. कमाल आहे. मुक्ताबाई अभंग लिहिते, वेश्येच्या घरात जन्माला आलेली कानोपात्रा अभंग लिहिते आणि सगळे संत तिचे अभंग म्हणतात. याचं नाव वारकरी संप्रदाय. आणि हल्लीचे महाराज बाई नको एवढं घाबरतो. आता कोकणी लोक बरेच जमले दिसतात मला. मी पनवेलला गेलो होतो कीर्तनाला, 10-12 वर्ष झाली. तिथे ज्या घरात मी थांबलो मुक्कामाला त्या बाईने स्वयंपाकघर स्वच्छ करून बाजूला गेली. मला वाटलं आत्ता चहा येऊन मग मी काहीच नाही. जी होती ती बाई पण निघून गेली. 1 तास झालं. माझ्या जवळच्या माणसाला म्हणणार तर चहा द्या, जेवण फिवण नंतर बघू. ती बाई आली म्हणे महाराज काही केलं नाही तुम्ही अजून. म्हणलो मी कीर्तन करतो पण हे नाही म्हणे कालचे कीर्तन का आले होते त्यांनी स्वयंपाक केला होता, आम्ही पण खाल्ला.
आम्हाला वाटलं तुम्ही तसेच कीर्तनकार आहे. म्हणलं बाई चांगला चहा कर. म्हणे महाराज त्यांना कांदा लसूण चालत नव्हता. मला म्हणलं सगळं चालत. कांदा लसूण न खाता एवढा हरामखोरपणा त्याच्यामध्ये. ते खाल्लं तर किती होतीस. म्हणलं स्वयंपाक कर. ह्याला संत म्हणायचं आपण स्वयंपाक. मी विचारलं त्या महाराजाला दुसऱ्या जे आदल्या दिवशी स्वयंपाक केला कशा. नाही आपल्या हातचा स्वयंपाक. म्हटलं बाई कशा करतायत. ते 2 तास तुझे स्वयंपाकाला वायाला जातात. 2 तास ज्ञानेश्वरी वाच ना. एक मूवी समजून घे. 2 तास ज्ञानेश्वरी प्रवचन वाढव तुझं. हे स्वयंपाक कर हे तुझं काम आहे. काय असतं शास्त्रीजी इम्प्रेशन पडतं हो. म्हणलं पाड. माझा बोलण्याचा अर्थ लक्षात ठेवा. कांदा लसूण ही सगळी बोलण्याची भाषा आहे. काम क्रोध बंदी खाणी. तुका म्हणे दिले. जर परमात्मा तुमच्या हृदयामध्ये स्पर्श करत असेल काम क्रोध लोक तुम्हाला सोडून जातात हे तुकोबारांची ग्वाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. क्रोध जात असतो. लसणांनी काम वाढत असतो. एवढं हलके तुम्ही. तुका म्हणे देह भरला विठ्ठल. अहो काम क्रोध सोडा तुम्ही. तुकोबाराय पंढरपूरला निघाले. इतिहास आहे हा. पंढरपूरला निघाले तुकोबाराय आणि रस्त्यात मुक्काम पडला. त्याच्यात पायी प्रवास. 4-5 डाकू भेटले. ते तुकोबाराची तब्येत बरी वाटली. महाराज लोक जरा टेन्शन नसतं. कोणासाठी टेन्शन घ्यायचं. आणि जर एखादा महाराज कमकुवत दिसला तर समजायचं टेन्शन. तुकोबाराची ती तब्येत वगैरे पाहिजे तर ते 5-6 जण होते. ते म्हणजे आपल्याला डाका टाकायचं आहे पुढच्या गावात. सामान उचललेलं हे वारकऱ्याला बरोबर घ्या. आता अंधारात काय दिसतंय कोण तुकोबाराय काय कसं काय. धरलं 4-5 तास चला आमच्या बरोबर. गेले तुकोबाराय बरोबर. आग्रह नाही कुठल्या गोष्टी. गेले तिथे डाका फेका टाकला. सगळं सामान गोळा केलं. 4ची वेळ झाली. तुकोबारायचं सुरू उठा जागे वारे. तुकोबारायचा आवाज ऐकला तर घर जागा झालं. हे मुली ह्याला नसता आलं तर बरं झालं. जेवढे डाकू होते ते सगळे मळा जागा झाल्यामुळं सगळे डाकू लगेच काकड्याला येऊन बसले. नाही कळलं. कधी कधी डाकू सुद्धा काकड्याला येतात. म्हणून काकडा करण्यावर फार विश्वास ठेवा असं नाही. असं बसले आता गाळ जागा ते मळा जागा झाला. आणि ती 4-5 जण डाकू बाबा बसलेले सगळं बघितलं. आणि नेमकं योगायोगाने ते तुकोबारायांच्या शिष्याचं घर निघालं. अरे बाबा तुम्ही कधी आले. म्हणजे रात्रीच. मग सांगायचं ना. अहो आले तर आले दिंडी बरोबर. आणि महाराज त्या डाकूंचा सकाळी गरम पाणी स्नान आणि जेवायला पुरणपोळी. तुकोबाराय जेवता जेवता फक्त एकच नुसतं संगतीला बसलात पुरणपोळी मिळाली. आयुष्यभर राहिला तर देव मिळणार नाही का. कसं शिकवतात तैसे मजा येते सांभाळायची. हे प्रेम ही ताकद आहे ज्ञानोबारांची तुकोबारांची.
शिकवण आहे, ती पद्धत आहे शिकवण्याची तुकोबाराची. बोलणं निघालं त्यांच्या गळ्यातून, इफेक्ट झालाच पाहिजे, परिणाम झालाच पाहिजे. आकाशात बोलणं जर केलं, काळजाला जर भिडलं न बोललं, अजून कमी कृपा आहे असं समजा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ती. आणि जी वचनं माझ्या मुखातून आलेली ध्रुवासारखी, तशीच शेती काम करत असताना जी वेदाचा तो अर्थ अमासीचं ठावा निघालेली, ती आमची नाही, आली मुखा वाटे, माऊलीने कृपा केली. आणि कृपा केल्याचं लक्षण वाणीवर आहे. किती अलंकार, किती उपमा, किती सौंदर्य येतात तुकोबारांच्या गाथ्यामध्ये. एका साहित्यकाराने तुकोबाराला विचारलं, महाराज कुठं शिकलेले नाही, कुठला साहित्य ग्रंथ नाही, वेदांत नाही, एवढे सगळे अलंकार तुमच्या वाणीमध्ये कसे काय? ते म्हणे चुकीचे कल्पना नाहीत. अलंकार माझ्या वाणीमध्ये नाही, माझ्या आईने मला सजवलंय. शेवटच्या चरणात तुका म्हणे तुम्ही उदार पावडर कशी लावायची, काजळ कसं लावायचे, भांग कसा, काय माहिती 2-4 वर्षाच्या पोराला. पोराला माहीत नाहीत हे बरोबर आहे. आई जेवढी शिकलेली असेल, श्रीमंत असेल, तेवढ्या पैशानं, तेवढ्या श्रीमंतीनं, तेवढ्या उदारतेनं आपल्या मुलाला सजवते. तिला असं वाटलं पाहिजे 10 पोरात माझं पोरगं उठून दिसलं पाहिजे. ती भावना आहे तिची. मुलाला काही कळत नाही कोणते कपडे घातलेत, कोणता ब्रँड आहे, लंगोटी आहे का बिन लंगोटीच आहे, पोराला काही कळत नाही. पण मुलगा असं देखणं नुसतं कपडे नाही पण का, मला पण जरा कदा हल्ली हे प्रकार फार वाईट झाले. बाहेरचं दूध आणा म्हणतात स्त्रिया शहरातल्या. तारुण्य जायला नको, स्वतःच्या मुलाला जी दूध पाजत नाही ती या राष्ट्राचं कल्याण करणार आहे काय? ती कधी कल्पना केली? स्वतःच्या मुलाला जी स्त्री प्रेम देऊ शकत नाही ती जगाचं, लोकांचं, सासरा नवऱ्याचं काय कल्याण करणार आहे? पण माऊली आई स्वतःच्या मुलासाठी असं शृंगार करणार. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तिची श्रीमंती त्या मुलाच्या सजण्यातून बघावी. श्रीमंत आहे असते, टकूचं असतं, कपडे असतात, कडेवर घेत नाही मुलाला, ती गाडी असते, मस्त ढकलत तिथं पोरगा आपलं निवांत चालतं. गरीब आई असते बिचारी, पाटकुळी बांधते, खायला काही नसतं. पण तिला जेव्हा सवड मिळते ना तेव्हा सुद्धा तिच्या परीने ती सजवते, तिच्या परीने, आईच्या योग्यतेनुसार. आणि माऊलीने जर तुम्हाला सजवलं ते जग लय किरकोळ आहे महाराज. तुम्हाला मांडण्याच्या दृष्टीने मानाची भीक मागू नका. आईने सजवलं पाहिजे
माऊलीने सजवलं पाहिजे. असा जर प्रयत्न केला तर जगत तुकोबाराय म्हणतात शृंगारिले बाळ कौतुके. सहज कौतुक म्हणजे सहज. मला सजवायला आईला काही सायास पडले नाही, कारण की ज्ञानेश्वरी मूळची श्रीमंत आहे, मूळची साहित्यिक आहे, मूळची नीतिमान आहे, मूळची सिद्धांत आहे. त्यातलं थोडंसं ते काढायचंय आणि तुकोबारायला सजवायचं. अर्थ काय थोडं काढायचं. दोन्ही अर्थ पहा बरं का. तुकोबारायचं पायीची वाहन हे पण तुकोबाराय आहे. मोठे पण आलं की पायीची वाहन. आणि अभंगाकडे पाहिलं शृंगारिले बाळ ही नम्रता आहे, हे सत्यता आहे. तुम्ही आम्ही महाराज काय सांगायचं, नुसता हरिपाठ पाठ असला ना तो जगाकडे पाठ करतो. माझ्यासारखा माणूसच नाही म्हणतो गावामध्ये आहे काय हिंमत करायची हरिपाठ म्हणायची. हे पद्धत इतक्या लवकर पाठ करू नको. लोक तुझ्याकडे जेव्हा पाठ करतील तेव्हा सावरणं अवघड जायची. अवघड आहे मला. माझा शब्द नीट नीट लक्षात ठेवा. काय तिने शृंगार केला पाहिजे. धन तिच्याकडे आहे, कौशल्य तिच्याकडे आहे, सजावट करण्याची अक्कल तिच्याकडे आहे. तुमच्या वाणीला भूषण देण्यासाठी आई तयार झाली पाहिजे. आणि तिन्ही चरणाचा सुंदर अर्थ आहे. संतांनी आज कृपा केली. आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संतजीने. परिणाम काय झाला, अमृत वचने अलंकार युक्त झाले, गाथा अजरामर झाला. कोणी केला, माऊलीने केला. उदार कृपा कोण आहे जगामध्ये. तुका म्हणे तुम्ही उदार आणि कृपा कोण आहे जगामध्ये. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. श्रेष्ठ सभ्यतेची लक्षणं आहेत की नाव घेत नाही, लक्षणं सांगतात. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळू. कृपाळू उदार आणि उदार कृपाळू. माझा ज्ञानेश्वर. ही ताकद पाहिजे मला. मग माऊली मोठे संत आहे. आता तू कोण आहेस. माऊली माझे आहे तो वारकरी. कृपाळू उदार माझा ज्ञान, दुसऱ्याचा नाही, माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार. तुका म्हणे तुम्ही उदार कृपा. म्हणून माझ्या सारख्यांना संगार केला. नाव घेत. तुकोबाराच्या काळात एकच संत होते महाराज. जिथे जिथे तुम्ही शब्द आला असेल ना गाथ्यामध्ये, फक्त ज्ञानोबरायसाठी. काही गर्दी होते का त्या टायमाला साधू संतांची म्हणून सगळ्यांना म्हणायला लागले. आणि 10-5 मायबाप असतात का दिले संतजनी. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. काय शब्द दिलाय का. कशा करता म्हणतोय. किती संत. एकच तर ज्ञानोबराय संत आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि सगळ्या संतांनी ज्ञानोबरायची स्तुती केली. महाराज संतांनी केली नवल नाही. स्वतः भगवंत म्हणतात. भगवंत हाच एक योगी देखिला नाही. आता त्यांच्या डोळ्यापुढे आपल्या डोळ्याचं काय काम. हे
तुझी ज्ञान संजीवनी झाल त्रैलोक्यास. ते भगवंत म्हणतात ज्ञानोबरांच्या बाबतीमध्ये. ती एकच सांगते, तुम्ही तुका म्हणे, तुम्ही म्हणे सभ्यता आहे. नाव घेतलं पाहिजे असं नाही. आणि नाव न घेण्यामध्ये जो आदर आणि प्रेम आहे ना, तो एकेरी बोलण्यामध्ये नाही महाराज. ही भारतीय संस्कृती. आदर असं जीवातून असं वाटलं पाहिजे. प्रेम शब्दाचा अर्थच आदर आहे. कुठल्या तरी टोपण नावाने बोललं जातं ते आदराचं लक्षण आहे. ते आले, ते गेले. तुम्ही माझ्या समोर बसलेले जवळपास 50% भाग्यवान असाल. जर बायको आरं तुरं बोलत नसेल तर असा. नवीन पिढीमध्ये विषयच नाही महाराज. आईबाप लग्न जुळवतच नाहीत. हे पोरग शिकण्याकरता कॉलेजमध्ये जातं आणि तिथूनच पसंत करतं. कॉलेजमध्ये एकमेकाला अरे तुरे बोलतात. आता तिथं अरे तुरे बोलायची सवय लागलेली, लग्नानंतर ती आई बापाच्या देखत अरे तुरे बोलते. एक आई बिचारी म्हातारी सांगत होती, काय हो आमची सून आहे, नवऱ्याला अरे तुरे बोलते. म्हणून तुला काय अहो मला ऐकवत नाही. ही सभ्यता आहे. हे प्रेम ऐकवत नाही. ही सभ्यता आहे. तुम्हाला स्मरण करून देतो महाराज, रामायणामध्ये इतका सुंदर प्रसंग आहे. सीता अनुसूयाजवळ बसते. वनवासात जात असताना अनुसूयाजवळ बसते. अनुसूया ही जगातली सगळ्यात श्रेष्ठ पतिव्रता. आणि ज्यावेळेस सीता अनुसूयाजवळ बसते ना, त्यावेळेस खूप सुंदर लिहिलेलं आहे. सगळं शरीर जर्जरित झालेलं आहे. हवा आला तरी तिचं शरीर असं हालत होतं. इतकी वीक झालेलं, म्हातारपण आलेलं अनुसूयेला. आणि रामचंद्र प्रभूच्या आज्ञेमुळे तिथं जाते आणि बसते तिथे. खूप सुंदर दिसते. अनुसूया एक पतिव्रता, एक तपस्वी, एक तेजस्वी, एक निष्ठपणा, प्रेम, हजार प्रकारचं उदाहरण आहे महाराज. देवानी जिचा सत्कार करावा वागण्यामुळं तिचं नाव अनुसूया आहे. एवढी वागण्याची ताकद आहे महाराज. बोलणं तर लांबचा विषय. अनुसूयाने हात फिरवला, कोण आहेस तू, मला दिसत नाही. जाय ना, मी रामचंद्र प्रभूची पत्नी सीता आहे. हो मी तुझं ऐकलं होतं. बस संवाद होतो. कशी आलीस तू? नाही माझ्या पतीला वनवास झाला होता, मी पण आले. त्यामुळे खरंच भाग्यवान आहेस तू. राजघराण्यातली तू, राणी म्हणून असलेली तू पतीसाठी वनवासात येते, याच्यासारखं सुख सीते या जगात नाही. हा दशरथ आहे, कौशल्य आहे, अयोध्येचं राज्य आहे, हे सोडून वनवासात येणं याचं नाव प्रेम आहे. माझा शब्द नीट आहे का बरं? प्रेम आहे. आणि सीते तू भाग्यवान आहेस की सगळं सोडून केवळ नवऱ्यासाठी तू इथं आलीस, वनवासात आलीस. माझा बोलण्याचा अर्थ नाही कळला. सगळं सोडून, राज्य सोडून वनवासात आलीस. अहो थोडासा जरी श्रीमंत माणूस दिसला ना हल्लीच्या काळात, मुलं आणि नवरे सोडून जाणाऱ्या बायका आहेत. कसलं प्रेम आलं या जगामध्ये, कसला आदर आला या जगामध्ये. अनुसूयाने डोक्यावर हात फिरवला, कपडे दिले, लेप दिला आणि सांगितलं, बाई जोपर्यंत तू या पृथ्वीवर आहेस माझे कपडे मळणार नाही. जंगल आहे, धुता येणार नाही तुला, कुठं स्नान करता येणार नाही, हे कपडे घाल. परपुरुषाची अभिलाषा जोपर्यंत तुझ्या मनात येणार नाही तोपर्यंत हे कपडे घाण होणार नाही. हा माझा प्रसाद आहे. काय ताकद आहे. आणि ते दागिने, ते कपडे, मला सांगा वनवासात जात असताना सगळे दागिने काढले, कुठले दागिने त्यांनी सुग्रीवाकडे वाढले, हनुमंताकडे टाकले? हे अनुसूयाच्या दागिन्यांनी सीतेचा मार्ग सांगितला. ही कृपा असते, हे आनंद असते. न बोलता एक संताची, एक सात्विकतेची, पतिव्रतेची भेट झाली. आणि सीता कुठे आहे
हे त्या दागिन्यांनी मार्ग सांगितला. ही कृपा. दागिन्याची गरज नव्हती काही अनुसायला कळत नव्हतं, पण कृपा कशा पद्धतीनं केली जाते हे तुमच्या आमच्या लक्षात येत नाही. फक्त एकच आहे की कुठेतरी माऊली सोडून कोणाला आईबाप म्हणू नका, कोणाची पूजा करू नका. वाचायचं असलं तर वाचावी ज्ञानेश्वरी, करायचे असले वारी आळंदी पंढरपूर करा. भेटायचंच असलं तर वारकऱ्यांना भेटत नसेल, एखाद्या वारकऱ्याला कळत. पण एक लक्षात ठेवा, कळणाऱ्या ज्ञानापेक्षा प्रेमळ वारकरी हा मोठा असतो. तोच IAS अधिकाऱ्याला वारकरी दिसायला जरी भोळे असले, तुका म्हणे भोळा जिंकू झाले. मायेमध्ये अडकलेले ज्ञानी लोक त्याची गुलामी करण्यापेक्षा प्रेमाने उमललेला जो संत आहे त्याच्या चरणावर आपण केलं पाहिजे. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.